हे का फूड करतोय? हा ब्लॉग फेल होणार आहे. चला आज आहे 8 सप्टेंबर, मम्मीचा बर्थडे आहे. आम्ही चाललोय कल्याणला तिच्या बर्थडे साठी शॉपिंग करायला. तिला माहिती आहे बर्थडे करणार तिचा, मग तिला माहिती नाही मी काय सरप्राईज केलंय. थोडं माहिती आहे की नॉर्मल बर्थडे वगैरे करणार आहे. आता बघूया तिला कसं वाटतं असा बर्थडे. म्हणजे प्लॅनिंग तर करतोय, आता बघू कसं वाटतं तिला. आता मी चाललोय कल्याणला थोडी फुलं घ्यायला, डेकोरेशन करायला. फक्त डेकोरेशन घर थोडं सजवायला. 50वा बर्थडे ना मम्मीचा, थोडा सरप्राईज. तर बघू तिला कसं वाटतं. तर गाईज आता आम्ही पोहोचलोय कल्याण मार्केटला फुलं घ्यायला डेकोरेशनसाठी थोडं. सकाळची 4-4:30 वाजले. डेकोरेशन सामान चांगला मिळतो, फ्रेश भेटत. म्हणून सकाळी आलो फ्रेश फुलं घ्यायला. हे आमचे बाबा आणि आमचा पुढे मित्र चाललाय, तो पण आलोय सकाळी 5 वाजले, 4-5. तर बघू कुठली फुलं भेटतात सकाळी फ्रेश एकदम. This is not the end. दिस इज द स्टार्टिंग ऑफ द मार्केट ब्रो गाईज. भाई जेल वाटते ब्रो, जसं जंगल वाटतं. जंगल जेल एरिया असतं ना, जेल वाटते. जेल BGM movement. हे डोरा उचल ना. भाज्या रे, भाज्या ना, फुलं हवेत. फुलं कुठे गजरावर नंतर गजरा वगैरे सप्पा आउटफुल घालणारे कागद जरी दिली तेव्हा गजरा जाणार नाही. बघ गुलाब चांगली फ्रेश गुलाब आहे एकदम. अरे फुलं हवे ना पहिले. अरे चल ना, पण फुलं तर घेऊ पहिले. हे काय बनव फ्रेश वाटेल ना फुलं एकदम फ्रेश. कुठं माया ठेवू शकतो. दुपारी त्याला बनवायला वेळ पाहिजे ना. किती वाजता पाहिजे विचार. मी 1 पर्यंत येणार. अरे एक ना आपल्या 1 नंतर आपल्याला 5 ला येलो बाबा चालू करतील. 1 वाजता 1 वाजता देशील ना. 1 वाजता 1 नंतर अर्धे 1 2 चालू करू. किती वेळ लागेल. आपण थोडी का जाणार. हे माझ्याकडे झाड आहे. कशी गेलो. गोंडे 60 रुपये. अरे गोंडे गोंडे मी गोंधळ ऐकलं. मंडळ ह्याला पण गोंडच बोलतात ना. काय गोंडच. अरे ह्याला हे बोलतात. ह्याला पण गोंडच बोलतात. ह्याला पण गोंडच बोलतात. पिवळा कोंडा, लाल कोंडा. लाल आपण सनफ्लावर काय आलं रे. सनफ्लावर हाय. सनफ्लावर पण ॲस्ट्रे तू हा सनफ्लावर वाटतो मला तो सनफ्लावर वाटतो. साईज नाही. सनफ्लावर तिकडे साईला आपण लहानपणी शिकलेलो आहे सगळं. लहानपणी शिकला वेळ आला. टाइम लिहून गेला शिकायचं ब्रो. आम्ही आता आलेलो आहे दरबारा गेला. आम्ही त्याचा बनवणार बुके. आम्ही बुके नाही बनवणार. आम्ही काय करणार. सजावट करणार. सजावट दरवाजाला सजावट. अरे 1 मिनिट. बुके करणार ना तू. बुके नाही करणार रे. अरे दरवाजा सजावट करणार आपण. बुके नाही बनणार. घर सजवला गेलं. घर सजवला काय बनवायचं तेच माहित नाही. मी हे बघा पोरं 4:30ला. हे पिशवी दाखव रे. बाबा आमचे 1 साईड. असं वाटतंय आता आमची शॉपिंग झालेली. सगळी फुलं सगळी तयार केलेली. आम्ही चाललो. पोरं कंटिन्यू आहेत. आमचा हराभरा पोरगा हराभरा झाडांमागे लपलाय. हा बिचारा ह्याचा क्लास आहे पण आलाय इथे. झोप आली गाई. त्याला जाऊन अभ्यास करायचा आहे. जाऊन कसं करणार आहे त्याचं त्याला. मी ऑलवेज क्लास. अरे थांब जरा झाड दिसत नाही.
पण हे दोघांचं थोडं माझं जॉब आहे. आता घ्यायला लागेल. तर गाईज आम्ही आता निघालोय घरी. मार्केटवरनं घरी जायला. पूर्ण शॉपिंग केली तुम्हाला दिसत असेल. नाही दिसेल. आता तुम्हाला डायरेक्ट काय बोलताय सजावट झाल्यावरच दाखवू. त्याच्या आधी नो रिव्हील. त्याच्यावर नो रिव्ह्यू तयारी दाखवू आम्ही. आणि बघा ब्लॉग बघत राहा. काय बोलताय काय तर गाडीचं दम चाललोय घरी. सगळी फुलं वगैरे ठेवलेत. एकच बॅग घेऊन गेलो घरी. मम्मी जास्त शक नाही झाला पाहिजे की एवढे फुलं का आणलेत. बाकी सगळे फुलं क्लब हाऊसवर सगळ्या ते. तर मम्मी जेव्हा बाहेर जाईल पप्पांसोबत तेव्हा मी ते फुलं घेणार आणि वर ठेवणार आणि मग तेव्हा सगळी डेकोरेशन चालू करणार आम्ही. बघू आता पुढे. तर काही आम्ही वाजले 11 वाजलेत आणि घड्याळ बघायला गेलो. तर काहीच आता 12 वाजलेले आहेत आणि आम्ही आलो आहे थोडी तयारी करायला. म्हणजे नाश्ता तर झाला आहे आमचा. माझा झाला आहे यांचा बाकी आहे. आणि आता काकी रेडी होत आहेत. ते मंदिरात जाणार आहेत. मग कोणाचा बर्थडे तुम्हाला दाखवतो. कोणचं फेस रिव्हील करतोय आम्ही आता. बर्थडे गर्लची तयारी चालू आहे. कसं वाटतंय. मेकअप आर्टिस्ट रोड छाप. अरे बोल काय ते थम्सअप काय बोल. कसं वाटतं बर्थडे. तुम्हाला काय बोल कसं वाटतं बर्थडे. काय आजचा प्लॅन काय आता सांगा. आता मी रेडी होते. सुद्धा मेकअप बोलायचं नसतं असं आशिषने सांगितलंय मला. आजचा तुझा काय प्लॅन. आज दिवसभर काय करणार. काय विचार काय 50th बर्थडेचा तू काय विचार का केलाय. काय तुम्हाला विचारणार. आज मस्तपैकी हजबंड बरोबर फिरायला जाणार. सकाळी उठून आम्ही पहिला तर देवळात जाऊ मंदिरामध्ये. नंतर मग थोडं नाश्ता वगैरे. आणि काय तुला माहिती तुझा बर्थडे. मला काय माहिती. डेटवर जाणार आहे मी. रात्री दिवस आमचं कोणतरी आलं दिवसा काय विचार आहे. मग काय करणार तुझे रात्रीचं काय माहिती. कोण येणार बर्थडेला. रात्री कोण आलंय का. कोण आलंय का. कोण आलंय. गाडीच खाली आलो आता फोटोशूटसाठी मी पप्पांच्या. फोटोशूट करून हा गाडीला हार घालून मग ते लोक जातात फिरायला. मग आपण डेकोरेशन चालू करू घरी. आणि घरच्यांचे थोड्यांचे फोटोशूट करू. खुशीचे आणि दिदीचे आणि साहिलचे थोडेसे माझे पण. तर आता गाडीला हार घालून बघूया कसं दिसते गाडी. बड्डे गर्ल घरी आलेली आहे. तिथून डेटवरून आपण चालले 3:30 4 वाजले. तर बघू त्यांना विचारलं त्यांना डेट कशी झाली त्यांची. डेट कशी होती. डेट खूप छान होती. काय केलं तुम्ही. आम्ही मंदिरामध्ये गेलो. आणि नंतर आम्ही लंचला गेलो. आज संध्याकाळचा काय प्लॅन. अजून तर माहिती नाही. सो आता 5 वाजता आहे. त्यांनी सगळे डेकोरेशनवाले वगैरे सगळं डेकोरेट करायला आले. सो आता मम्मीला आम्ही बसवलं बेडरूममध्ये. पण खूप वेळ आता बाहेर यायची मागं लागली. शीज फोर्सली आम्हाला खूप One eternity later. ते बघून नाही राहायचं. हळूला. हे पण छान आहे. कसं आहे मामाला पण आलंय. नको कसं आहे. माहिती नव्हतं. लक्षात नव्हतं मामाला करून नको. तेव्हा आलं होतं मामाला. कसं आहे. एकदम कडक. काय तुझी भाषा. रात्री ऑलमोस्ट डेकोरेशन झालेलं आहे. आम्ही डेकोरेशन रिव्हील केलं आहे बड्डे गर्लला. थोडंसं बाकी आहे. कसं वाटतं डेकोरेशन. काय सांगू सगळ्यात काय सांगू. असं नॅचरल म्हणजे नॅचरल. हा बोल. खूप सुंदर. अति सुंदर. असं वाटलेलं बघ तुला की असं काय अजून थोडं सरप्राईज. अजून खूप सरप्राईज बाकी आहे. याची थोडीशी झलक होती एवढीशी. अजून खूप बाकी आहे की काय. आहे की नाही सरप्राईज. बोललं पाहिजे थोडंसं.
आमच्याकडे लाईट जात नाही, पण आज मम्मीचा बर्थडे म्हणून स्पेशल लाईट गेले. तर मी म्हटलं कसं वाटतं लाईट गेले. खूप वाईट वाटतंय. वाईट वाटलंच पाहिजे, असं नशीब असेल तर वाईट वाटलंच पाहिजे. तर बघू लाईट कधी येते. सगळं डेकोरेशन थांबवलंय. सगळी पाहुणे आलेत घरी, मामा मामी सगळे आले. आता सगळी लाईटची वाट बघतात, डेकोरेशन थांबलंय. तर चायची सोय होते. पुढे बघू लाईट कधी येते. डेकोरेशन सगळं झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवतो की कसं झालं डेकोरेशन. सांग कसं झालं डेकोरेशन. जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गंगाई माझी बघा. एक दुनिया सपनों सी है तुम हो तो इस पे यकीन है. आवडले का? इकडे कसं वाटतं तुम्हाला? तुम्हाला कसं वाटतंय? माझं डोकं दुखतं राईस. मी 2-3 दिवस आम्ही नाईटवर मारतोय. भूक एवढी लागली आहे, समजत नाही खाऊ की नको. चिकन असं चांगलं लागलं असं बट हो 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 सोमवार 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 सोमवार. काकी मग बर्थडे झालेला आहे, कसं वाटतं तुम्हाला? छान वाटलं. समजे हे मी ऐकलं नव्हतं असं होईल बर्थडे असं. माझ्या अपेक्षेपेक्षा खूप छान केलं. आता काय खूप छान नाही सांगू शकत, कसे कोण शब्द नाही सांगायला. बर्थडे झालेला आहे, सगळं काही झालेलं आहे. पण घेतलेलं आहे मजा आली बर्थडेला. तर आता चला बाय. नेक्स्ट व्हिडिओ काढला तर नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय बाय.